हॅलो एव्हरीवन. आज आपण SYBCom सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 3 फायनल स्टेटमेंट ऑफ कंपनी या लेसनमधील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या नोट्स कशा तयार करायच्या आहेत ते पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण इन्कमच्या नोट्स पाहणार आहोत आणि याच व्हिडिओमध्ये नंतर एक्सपेन्सेसच्या पण नोट्स पाहणार आहोत. तर इन्कमला दोन नोट्स आहेत. एक आहे इन्कम फ्रॉम ऑपरेशन आणि दुसरी आहे अदर इन्कम. तर इन्कममध्ये तुम्हाला काय होतं की गुड्स सोल्ड केल्यानंतर जे इन्कम जनरेट होतं ते रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनच्या नोटमध्ये येतं. तर सर्वात प्रथम सेल ऑफ फिनिश गुड्स. तुम्ही तयार झालेला माल विकला की तुमच्याकडे कॅश येणार आहे, मग त्याला आपण म्हटलेलं आहे सेल ऑफ फिनिश गुड्स. मग जो गुड्स आहे तो तुम्ही कॅशने विका किंवा क्रेडिटने विका, रोखीने विका किंवा उधारीने विका, तुमच्याकडं काय होणार आहे, इन्कम जनरेट होणार आहे. म्हणून सेल ऑफ फिनिश गुड्स लेस रिटर्न फ्रॉम कस्टमर. कस्टमरनी ज्यांना आपण गुड्स विकलेला आहे अशा कस्टमरनी तुम्हाला जर गुड्स परत केला, म्हणजे गुड्स तुमच्याकडे कन्सिन होईल, तर तो काय करायचा आहे, लेस करायचा आहे. त्याच्यानंतर आहे सेल ऑफ प्रोडक्शन स्क्रॅप. म्हणजे जे प्रोडक्शन करताना जे स्क्रॅप तयार होतं किंवा जे वेस्ट मटेरियल तयार होतं ते पण विकलं जातं. तर ते विकून जर तुम्हाला इन्कम झालं असेल तर ते तुमच्या नोट नंबर 1मध्ये येईल. त्याच्यानंतर आहे सेल ऑफ सर्व्हिस. तुम्ही सर्व्हिस विकली. फॉर एक्झाम्पल सर्व्हिस म्हणजे कसं असतं की तुम्ही सर्व्हिस देणारी कंपनी आहात. फॉर एक्झाम्पल रेल्वे आहे, एरोप्लेन आहे, मग ते काय करतात, सर्व्हिस विकतात, म्हणजे सर्व्हिस जनतेला प्रोव्हाइड करतात आणि त्यांच्यापासून त्यांना इन्कम जनरेट होतं. म्हणून हे म्हटलेलं आहे सेल ऑफ सर्व्हिस. कारण आपण इथं एका बिझनेसचा विचार करत नाही, तर वेगवेगळ्या टाईपच्या बिझनेसचा विचार केला जातो. म्हणून काही कंपन्या गुड्सचं प्रोडक्शन करतात आणि विकतात, काही कंपन्या सर्व्हिस विकतात. तर इथं काय आहे, सेल ऑफ सर्व्हिस. लेस एक्साईज ड्युटी. फक्त एकच ड्युटी आहे की जे इथून लेस होते. हे लक्षात ठेवा. हे इन्कम आहे. हे माल विकून तुम्हाला पैसे येणार आहेत, सर्व्हिस विकून तुम्हाला पैसे येणार आहेत, स्क्रॅप विकून तुम्हाला पैसे येणार आहेत आणि कस्टमरनी माल जर तुम्हाला परत केला तर तो लेस करायचा आहे. एक्साईज ड्युटी म्हणजे सेल्स टॅक्स आहे, तो आपण इथून लेस करणार आहोत. ही झाली नोट नंबर 1. इन्कम साईड आपण पाहतो, हे लक्षात ठेवा. इन्कम साईडला दोनच नोट्स आहेत. त्यातली पहिली नोट आहे जे तुम्ही सेल करणार आहात, सेल्सपासून जनरेट होणारं इन्कम, आणि दुसरं आहे अदर इन्कम, म्हणजे जे सेलपासून येणार नाही असं इन्कम. मग ते कोणतं आहे, तर इंटरेस्ट रिसिव्ड फ्रॉम बँक. बँकेतून इंटरेस्ट रिसिव्ह झालं. तुम्ही बँकेत पैसे ठेवलेले आहेत. आपण इन्कम साईड बघतोय. तुम्ही बँकेमध्ये पैसे ठेवलेत, मग ते इन्व्हेस्ट केलेले असो, सेविंग अकाउंट असो, करंट अकाउंट असो, रिकरिंग असो, फिक्स असो, कोणतंही अकाउंट असो, त्या अकाउंटमधून बँकेनं तुम्हाला दिलेलं इंटरेस्ट हे तुम्हाला रिसिव्ह झालेलं आहे, म्हणजे कंपनीला इंटरेस्ट मिळालेला आहे आणि त्याचा बॅलन्स क्रेडिट असतो. हे लक्षात ठेवा, हाचा पण बॅलन्स क्रेडिट असतो. त्याच्यानंतर आहे इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिटवरचं इंटरेस्ट मिळालं. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली असेल कुठं तर त्याच्यावरचं व्याज मिळालं, इंटरेस्ट मिळालं. इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये तुम्ही गुंतवलेले आहेत पैसे आणि त्याच्यावरचं तुम्हाला इंटरेस्ट मिळालं तर ते तुमचं इन्कम आहे. त्याच्यानंतर डिव्हिडंड रिसिव्ड. तुम्ही अदर कंपनीचे शेअर्स घेतले असतील तर त्याच्यावरचा डिव्हिडंड तुम्हाला मिळाला तर ते आहे इन्कम तुमचं. त्याच्यानंतर आहे कमिशन रिसिव्ड. तुम्हाला कमिशन मिळालं. रेंट रिसिव्ड. तुम्हाला भाडं मिळालं. प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट्स विकून, एनी टाईप्स ऑफ ॲसेट्स, मग बिल्डिंग असो, फर्निचर असो, मशिनरी असो, या टॅन्जिबल इनटॅन्जिबल कोणतेही ॲसेट्स असो, त्या ॲसेट्स विकून तुम्हाला प्रॉफिट झाला तर तुमचं हे अदर इन्कम आहे. डिस्काउंट मिळाला, डिस्काउंट रिसिव्ड, तरी पण तुमचं इन्कम आहे. शेअर्स ट्रान्सफर फीज रिसिव्ड. तुम्ही कंपनीचे शेअर्स जर एका व्यक्तीच्या नावावरून दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर केले तर ट्रान्सफर फीज तुम्हाला मिळते, तर ते आहे शेअर ट्रान्सफर फीज रिसिव्ड. सन्ड्री किंवा मिसलेनियस इन्कम. जर किरकोळ स्वरूपाचं काही इन्कम असेल तर ते ह्या हेडमध्ये लिहिलं जातं. म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रॉफिट अँड लॉसला दोनच इन्कम आहेत आणि इन्कम साईडला दोन इन्कम आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन, की जे गुड्स विकून तुम्हाला इन्कम जनरेट होतं, आणि हे दुसरं जे नोट आहे ते अदर इन्कम. ह्याच्यामध्ये तुम्ही गुड्स सोल्ड नाही करत किंवा सेल नाही करत, तर तुम्ही हे अदर इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावरचं इन्कम आहे. काय काय लक्षात ठेवायचं, इंटरेस्ट, डिव्हिडंड, कमिशन, प्रॉफिट, डिस्काउंट, एवढं म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल की तुम्हाला ह्या नोटमध्ये काय काय येतं.
तुम्हाला एक दाखवते इथं काय काय लक्षात ठेवायचं आहे. इंटरेस्ट, दुसरा आहे डिस्काउंट, तिसरा आहे कमिशन, चौथा आहे प्रॉफिट आणि त्याच्यानंतर आहे डिव्हिडंड आणि फीज रिसिव्ड. एवढ्या टाईपचे इन्कम आहे बघा. इंटरेस्ट, मग ते इंटरेस्ट कशावरचं पण मिळालेलं असो, तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट केली असेल, बँकेत केली असेल, एनी अदर कुठेही केली असेल तर त्याच्यावरचं व्याज तुम्हाला मिळणार आहे. इंटरेस्ट रिसिव्ड फ्रॉम इन्व्हेस्टमेंट. त्याच्यानंतर आहे डिस्काउंट रिसिव्ड, तुम्हाला डिस्काउंट मिळाला. कमिशन मिळालं, कमिशन. प्रॉफिट झाला, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉफिट, ॲसेट विकून प्रॉफिट झाला तर ते इथं येणार आहे. डिव्हिडंड मिळाला, रिसिव्ड आहे. तर हे दोन प्रकारचं हे इन्कम पण असतं आणि हे एक्सपेन्सेस पण असतात. पण आपण इन्कम साईड बघतोय म्हणून लक्षात ठेवा. इंटरेस्ट मिळालं, डिस्काउंट मिळाला, कमिशन मिळालं, प्रॉफिट मिळाला, डिव्हिडंड मिळाला किंवा शेअर ट्रान्सफर करून फीज, कुठल्याही प्रकारची फीज मिळाली किंवा सन्ड्री आणि मिसलेनियस इन्कम आहे. हे लक्षात ठेवा. हे इन्कमच्या दोनच नोट्स आहेत. पहिल्यामध्ये तुम्हाला गुड्स विकून इन्कम होणार आहे आणि दुसऱ्यामध्ये अदर इन्कम आहे. आता आपण काय करणार आहोत, एक्सपेन्सेस साईड, प्रॉफिट अँड लॉसची एक्सपेन्सेस साईड पाहणार आहोत. एक्सपेन्सेस साईड. तर एक्सपेन्सेस साईडला पहिली नोट आहे कॉस्ट ऑफ मटेरियल. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ट्रेडिंग अकाउंट तयार करायचा, सर्वात पहिलं ट्रेडिंगला काय यायचं तर ओपनिंग स्टॉक आणि परचेजेस यायचं. तर परचेजेस हा एक्सपेन्सेस आहे, तर तो परचेजेस आणि ओपनिंग स्टॉक. तर सगळ्यात पहिलं काय घ्यायचं, तुम्ही ट्रेडिंग अकाउंट जेव्हा ओपन करायचं, तुम्हाला आठवत असेल की तुम्ही 11-12ला असताना टी टाईप्समध्ये एक ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचा. तर ट्रेडिंगच्या डेबिट साईडला तुम्ही इथं लिहायचा टू ओपनिंग स्टॉक. तुम्ही असं लिहायचा आणि मग काय करायचा, त्याच्या खाली परचेजेस घ्यायचं. तर आपण इथूनच सुरुवात करणार आहोत एक्सपेन्सेसला. तर एक्सपेन्सेसला पहिली सुरुवात आहे ओपनिंग स्टॉकची. मग इथं सगळ्या प्रकारच्या स्टॉकचं ह्या हेडमध्ये येतं. सगळ्या प्रकारचे स्टॉक्स येतात. म्हणजे कोणतं तर स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. आता हे लक्षात ठेवा की आपण प्रोडक्शन करतोय. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला कोणते एक्सपेन्सेस होते तर प्रोडक्शन एक्सपेन्सेस लिहित होतो आपण. म्हणजे जे प्रोडक्शनशी रिलेटेड एक्सपेन्सेस होते ते, म्हणजे उत्पादनाशी रिलेटेड एक्सपेन्सेस. त्यातला जो पहिला होता तो ओपनिंग स्टॉक. तर ही जी आपली एक्सपेन्सेसची पहिली नोट आहे ती कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड. मग त्याच्यामध्ये आहे स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. आता हे सगळं रॉ मटेरियलशी रिलेटेड आहे. आपण कच्चा माल काय केलेला आहे, परचेज केलेला आहे. म्हणून स्टॉक ऑफ रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक, ॲड रॉ मटेरियल परचेज केलं, ॲड एक्सपेन्सेस ऑफ परचेजेस, गुड्स परचेज करताना जे एक्सपेन्सेस येणार आहेत ते, म्हणजे तुम्ही समजा रॉ मटेरियल परचेज केला तर तो कॅरी करण्यासाठी जो खर्च येणार आहे तो, म्हणजे कॅरेज एक्सपेन्सेस असतील, कार्टेज म्हणजे घोडागाडी, कॅरेज म्हणजे टेम्पो ट्रक वगैरे, आणि फ्लाईट म्हणजे विमान आणि किंवा ट्रेनने जर तुम्ही गुड्स परचेज केला असेल तर हे त्याच्या वाहतुकीचे किंवा कॅरेजचे एक्सपेन्सेस आहेत. त्याला आपण एक्सपेन्सेस ऑफ परचेजेस म्हणतो. तर हे ॲड होणार आहेत आणि लेस स्टॉक ऑफ रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक लेस होणार आहे आणि लेस परचेज रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड. हे तुम्ही 11th पाहिलेलं आहे. मग आपण त्याला काय केलेलं आहे, नोट्समध्ये पुट केलेलं आहे. तर कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युममध्ये रॉ मटेरियलशी रिलेटेड येतं. तर कोणता रॉ मटेरियल तर स्टॉक ऑफ रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक, ॲड रॉ मटेरियल परचेजेस, ॲड एक्सपेन्सेस ऑफ परचेजेस, लेस स्टॉक ऑफ रॉ मटेरियलचा क्लोजिंग बॅलन्स आहे आणि लेस परचेज रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड. त्याच्यानंतरची नेक्स्ट नोट नंबर आहे 4. 4 नंबरच्या नोटमध्ये काय आहे तर परचेजेस ऑफ स्टॉक इन ट्रेड. तर आता तुम्हाला हे माहीत आहे बघा. आता तुम्ही काय करायचं, ओपनिंग स्टॉक झाल्यानंतर इथं त्याच्या खाली घ्यायचा परचेजेस. आता हे पण परचेजेसच आहेत बघा. हे काय घेतलं आपण तर रॉ मटेरियल परचेज केलं. आता इथं काय करतोय बघा, इथं लिहिले परचेजेस ऑफ स्टॉक इन ट्रेड. स्टॉक इन ट्रेडचा अर्थ काय आहे बघा,
स्टॉक इन ट्रेड म्हणजे जे आपल्या काउंटरवर गुड्स असतो तो, म्हणजे जो विक्रीसाठी तुम्ही गुड्स ठेवलेला आहे तो, हा कच्चा माल आहे उत्पादनासाठी. हा जो वरचा जी नोट नंबर 3 होती ह्याच्यामध्ये रॉ मटेरियल घेतलेलं आहे. आता इथं थोडासा फरक लक्षात घ्या. इथं फरक काय आहे, जी कंपनी आहे ती एका प्रकारच्या कंपनीचा आपण अभ्यास करत नाही. कोण प्रोडक्शन करेल, कोण फक्त गुड्स विकण्याचं काम करेल. तर ही प्रोडक्शन करणाऱ्या कंपनीचा खर्च होता. ही असं आहे की एक शॉपकीपर आहे आणि तो शॉपमध्ये फक्त गुड्स विकायचं काम करतो अशी कंपनी आहे. जसं की डीमार्ट वगैरे, ते उत्पादन करते का? नाही, प्रोडक्शन करत नाही, फक्त सेल करण्याचं काम करते. तर मग त्यांच्याकडं काय असतं, तर स्टॉक इन ट्रेड असतो. त्यांच्याकडं रॉ मटेरियल नसतं, तर त्यांच्याकडे काय असतं, स्टॉक इन ट्रेड म्हणजे विक्रीसाठी ठेवलेला माल, म्हणजे जो काउंटरवर विकायला आहे माल तो. तर मग तो सेम ह्याच्यासारखंच आहे. हे रॉ मटेरियल होतं आणि हे आहे विकण्यासाठी ठेवलेला माल किंवा गुड्स. तर त्याच्यामध्ये पहिलं आहे परचेज ऑफ स्टॉक इन ट्रेड, लेस परचेज रिटर्न. तर आणि हे लक्षात ठेवायचं की जर समजा क्लोजिंग स्टॉक वगैरे असेल तर तो पण ह्याच्यातून लेस होईल. सेम असंच असेल, इथं जसं आहे तसं सेम इथं पण असेल, फक्त इथं रॉ मटेरियल असेल आणि इथं स्टॉक इन ट्रेड असेल. त्याच्यानंतर आहे चेंज इन इन्व्हेंटरी ऑफ फिनिश गुड्स, वर्क इन प्रोग्रेस अँड स्टॉक इन ट्रेड. आता बघा इथं सांगितले चेंज इन इन्व्हेंटरी, तर चेंज झालं, तर इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक. तर आता नोट नंबर 3, नोट नंबर 4 आणि नोट नंबर 5 सर्वसाधारण एकच आहेत, हे लक्षात घ्या. तर स्टॉक इन इन्व्हेंटरी लिहिलं, तर आता इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक. आता स्टॉक कशाचा आहे, तर इन्व्हेंटरीचा आहे. आता तुम्ही म्हणाल स्टॉक ऑफ इन्व्हेंटरी, इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक आहे. तर कोणता स्टॉक आहे की ज्याच्यामध्ये चेंज झालेला आहे, बदल झालेला आहे, असा स्टॉक. मग त्याला नाव दिलेलं आहे स्टॉक ऑफ इन्व्हेंटरीचा ओपनिंग बॅलन्स लेस स्टॉक ऑफ इन्व्हेंटरीचा लेस क्लोजिंग करायचा आहे, क्लोजिंग बॅलन्स लेस करायचा आहे. आणि इन्क्रीज झाला, स्टॉकमध्ये वाढ झाली तुमच्या मालामध्ये. स्टॉक म्हणजे गुड्स की जो तुम्ही ज्याचा बिझनेस करणार आहात तो स्टॉक. तो जर इन्क्रीज झाला तर तो लेस करायचा आहे आणि डिक्रीज झाला तर तो ॲड करायचा आहे. तर तुम्हाला तिथं स्पष्ट इन्व्हेंटरी हा शब्द दिलेला असतो, त्यामुळं क्वेश्चन आपण जेव्हा सॉल्व करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल. तर हे पण आहे स्टॉक ऑफ मटेरियल, हे पण आहे स्टॉक ऑफ मटेरियल आणि हे पण आहे स्टॉक ऑफ मटेरियल. 3 प्रकारचे स्टॉक्स असतात. एक आपण जर प्रोडक्शन करणारी कंपनी असू तर कच्चा माल आपण खरेदी करणार आहे. आणि जर समजा तुम्ही डीमार्टसारखं फक्त किंवा डीमार्ट आहे, फोन विकणाऱ्या कंपन्या आहेत ज्या प्रोडक्शन करत नाहीत, तर त्या काय करतात, त्याला आपण म्हणतो परचेज ऑफ स्टॉक इन ट्रेड. फक्त गुड्स सोल्ड करणार आहोत. तर इथं आपण म्हणणार आहोत की परचेज केला स्टॉक आणि रिटर्न आला आणि लेस क्लोजिंग स्टॉक पण आपण ह्याच्यामध्ये करू शकतो. त्याच्यानंतर चेंज इन इन्व्हेंटरीमध्ये काय आहे, तर फिनिश गुड्स की जो पूर्ण तयार झालेला माल आहे किंवा ज्याच्यावर प्रोडक्शन चालू आहे किंवा वर्क इन प्रोग्रेस म्हणजे तो तयार होतो आहे असा माल. आणि स्टॉक इन ट्रेड की जो तुमच्याकडे विक्रीसाठी तयार आहे असा माल. तर त्याचं सांगितले सेम तसंच आहे, 1, 2, 3 ओपनिंग स्टॉक, लेस क्लोजिंग स्टॉक. फक्त ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. लेस इन्क्रीज इन स्टॉक, ॲड डिक्रीज इन स्टॉक. इन्क्रीज म्हणजे स्टॉकमध्ये वाढ झाली तर लेस करायचा आहे आणि स्टॉकमध्ये घट झाली, कमी झाला स्टॉक, तर तो लेस करायचा आहे. नोट नंबर 3, नोट नंबर 4 आणि नोट नंबर 5 स्टॉकशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर आहे 6 नंबरला एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस. एम्प्लॉईज बेनिफिट्स, एम्प्लॉईजला जे फायदा होणार आहे किंवा जे तुम्ही एम्प्लॉईजला कर्मचाऱ्याला देणार आहात, मग तो वेजेस असो, पेन्शन असो किंवा अलाउन्सेस असो, सॅलरी असो, काही पण असो, जे तुम्ही एम्प्लॉईजला देणार आहात ते सगळं एम्प्लॉईज बेनिफिट एक्सपेन्सेसमध्ये येतं. हे फक्त एम्प्लॉईजसाठी बनवलेलं नोट नंबर आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे वेजेस अँड सॅलरीज, प्रोडक्टिव्ह वेजेस. आता वेजेस बघा, इथं वेजेस अँड सॅलरी आहे, सॅलरी अँड वेजेस नाही, तर वेजेस अँड सॅलरी. वेजेस इथं लक्षात ठेवा, वेजेस येतं, सॅलरी येत नाही. तर वेजेस अँड सॅलरी. वेजेस कोणाला देतो, तर जे कंपनीमध्ये काम करणारे असतात त्यांना, ते एम्प्लॉई असतात त्यांच्यासाठी आहे वेजेस अँड सॅलरी. प्रोडक्टिव्ह वेजेस, अनप्रोडक्टिव्ह वेजेस, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सॅलरी, स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस. स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस म्हणजे वेलफेअर, जर आपण नाही का गॅदरिंग वगैरे घेतो तसंच कर्मचाऱ्यांच्या वेलफेअरसाठी किंवा त्यांच्या करमणुकीसाठी जर काही तुम्ही एक्सपेन्सेस केला असेल
तर ते इथं येतं. बोनस पेएबल टू एम्प्लॉईजला बोनस दिला. एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड, एम्प्लॉईजला प्रॉव्हिडंट फंड देण्यासाठी कंपनीनं जर काय कॉन्ट्रीब्युशन दिलं असेल किंवा काही शेअर दिला असेल तर तो एक्सपेन्सेस इथं येईल. अलाउन्सेस टू कमिशन अँड ट्रॅव्हलिंग सेल्समनला जो सेल्समन आहे त्याला ट्रॅव्हलिंग करण्यासाठी कमिशन दिलं असेल किंवा अलाउन्सेस दिला असेल तर ते इथं येतं. तर अलाउन्सेस म्हणजे एक प्रकारची सोयीसुविधा असतात. जसं की तुम्हाला घर भाड्याने दिला असेल राहण्यासाठी, तुमच्या मुलांची एज्युकेशन फी भरली असेल असे, म्हणजे कोणाचे तर सेल्समनला राहण्यासाठी घर दिलं असेल किंवा त्याच्या मुलांची एज्युकेशन फी भरली असेल किंवा त्याला मेडिकलची फॅसिलिटी दिली असेल तर फॅसिलिटी म्हणजे अलाउन्सेस आणि कमिशन म्हणजे तुम्हाला माहीत आहे. तर हे जे 6 नंबरची नोट आहे ही एम्प्लॉईज बेनिफिटसाठी आहे. म्हणजे जे आपण एम्प्लॉईजला बेनिफिट मिळावं म्हणून ज्या प्रकारचे खर्च केले आहेत किंवा एक्सपेन्सेस केले आहेत ते सगळे एक्सपेन्सेस नोट नंबर 6मध्ये येतात. नोट नंबर 7ला आहे फायनान्स कॉस्ट. फायनान्स म्हणजे पैशाशी रिलेटेड. आता हे आपण एक्सपेन्सेस बघतोय तर थोडासा विचार करा. 3 नंबरपासून आपल्या एक्सपेन्सेसच्या नोट आहेत आणि पहिल्या ज्या 2 नोट होत्या ह्या इन्कमच्या नोट आहेत. तर इथं फायनान्स कॉस्ट म्हणजे जसं की तुमचं हे अदर इन्कम होतं, हे इन्कम होतं, हे एक्सपेन्सेस आहेत. फायनान्स म्हणजे पैशाशी रिलेटेड असलेले एक्सपेन्सेस. मग तुम्ही काय केलेलं आहे, लोन टेकन केलं आहे आणि त्याच्या घेतलेल्या लोनवर इंटरेस्ट पेड केलं म्हणून लिहिलं इंटरेस्ट ऑन लॉंग टर्म लोन. दीर्घ मुदतीचं कर्ज घेतलेलं आहे बँकेतून, एनी अदर कुठून पण तुम्ही लोन घेतलेलं असेल तर त्या लोनवरील इंटरेस्ट पेड केलं असेल तर ते इथं येतं फायनान्स कॉस्टच्या नोटमध्ये. आता तुम्ही बघा इंटरेस्ट इथं पण आहे पण हे इंटरेस्ट रिसिवड आहे नोट नंबर 2ला. ह्या नोट नंबर 2 इन्कमच्या आहेत आणि ही नोट तुमच्या एक्सपेन्सेसची आहे. तुम्ही इंटरेस्ट दिलं आहे, पेड केलं आहे आणि ह्या साईडला तुम्हाला इंटरेस्ट रिसिव्ह होतं 2 नंबरच्या नोटला आणि 7 नंबरच्या नोटला तुम्ही इंटरेस्ट पेड केलं आहे. तुम्ही लोन घेतलं आहे आणि त्याच्यावरचं इंटरेस्ट पेड केलं आहे. मग ते लाँग टर्म लोन असो, शॉर्ट टर्म लोन असो किंवा डिबेंचर घेतलेले असतील, बॉन्ड घेतलेलं असेल तर त्याच्यावरचं हे इंटरेस्ट आहे. फिक्स डिपॉझिटवरचं इंटरेस्ट आहे, बँक ओव्हरड्राफ्टवरचं इंटरेस्ट आहे आणि लोनवरचं इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट एनी टाईप्स ऑफ इंटरेस्ट, लोन टेकन फ्रॉम बँक, डिबेंचरकडून घेतलं असेल तर ते काय आहे, हे इंटरेस्ट आहे, व्याज आहे. हे व्याज तुम्ही देणार आहात, तुमचा हा एक्सपेन्सेस आहे. म्हणून इंटरेस्ट ऑन लॉंग टर्म लोन, इंटरेस्ट ऑन शॉर्ट टर्म लोन, इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स किंवा बॉन्ड म्हणजे काय आहे तर लोन टेकन फ्रॉम पब्लिक सेक्टर, पब्लिकमधून जनतेमधून घेतलेलं लोन. हे वरचं होतं ते बँकेतून घेतलेलं लोन. फिक्स डिपॉझिट तुमच्याकडं तुम्ही काय केलेलं आहे, फिक्स डिपॉझिट तुमच्याकडं कोणीतरी ठेवलेले आहेत. फिक्स डिपॉझिट तुम्ही बँकिंग व्यवसाय करताय आणि तुमच्याकडे जर कस्टमरनी डिपॉझिट ठेवले असेल तर तुम्हाला त्याच्यावर व्याज द्यावं लागेल. इथं तुम्ही विचार करा, तुम्ही बँकिंग कंपनी पण असू शकता, प्रोडक्शन करणारी कंपनी पण असू शकता किंवा सेल करणारी कंपनी असू शकता. म्हणून इथं लिहिलं फिक्स डिपॉझिट. तुम्हाला वाटेल की फिक्स डिपॉझिट तर आम्ही तर बँकेत पैसे ठेवतो, आम्हाला इंटरेस्ट मिळतं, बट तसं नाही. तुम्ही बँकिंग व्यवसाय करणारी कंपनी आहात. बँकिंगमध्ये कस्टमर काय करतात, त्यांच्या ठेवी बँकेत ठेवतात, डिपॉझिट करतात आणि पैसे बँकेत ठेवतात. बँकेला काय करावं लागतं, त्याच्यावर इंटरेस्ट द्यावं लागतं. जर तुम्ही बँकिंग व्यवसाय करणारे असाल तर फिक्स डिपॉझिटवर तुम्हाला इंटरेस्ट द्यावं लागेल. म्हणून हे इंटरेस्ट ही तुमचं एक्सपेन्सेस आहे. इंटरेस्ट ऑन बँक ओव्हरड्राफ्ट, जर समजा तुम्ही FDवर लोन घेतलं असेल तर त्याच्यावरचं व्याज तुम्हाला द्यावं लागेल. इंटरेस्ट ऑन लोन, ज्या प्रकारचं तुम्ही कुठून पण लोन घेतलं असेल, फ्रेंड्सकडून घेतलं असेल, जॉईंट व्हेंचरकडून घेतलं असेल, पार्टनरशिप फर्म या कंपनीकडून घेतलं असेल तर त्याच्यावरचं इंटरेस्ट तुम्हाला पेड करावं लागेल. डिव्हिडंड पेड, तुम्ही कंपनीला कॅपिटल क्रिएट करण्यासाठी, कॅपिटल जमा करण्यासाठी शेअर्स विकले असतील आणि शेअर्स विकून जर तुम्ही कॅपिटल फॉर्म केलं असेल तर तुम्हाला त्या शेअर होल्डरांना डिव्हिडंड द्यावा लागतो. म्हणजे डिव्हिडंड म्हणजे इंटरेस्ट द्यावं लागतं. तर हा तुमचा एक्सपेन्सेस आहे. लोन प्रोसेसिंग फीज, लोन प्रोसेस, जर तुम्हाला लोन घ्यायचं असेल तर प्रोसेसिंग फी बँक आपल्यावर चार्ज करते, म्हणजे लोन मंजूर करण्यासाठी आलेला खर्च. अदर फायनान्स चार्जेस, जर काय अदर फायनान्स चार्जेस सांगितले असतील तर, बट येत नाही हे काय, पण जर आलं फायनान्सशी रिलेटेड त्याला आपण कॉस्ट ऑफ फायनान्स असं म्हणतो. फायनान्स म्हणजे लोन टेकन करताना जो पण एक्सपेन्सेस आलेला आहे तो सगळा तुमच्या इथं येईल. तर हे लक्षात ठेवा तुम्ही, लोनवरील खर्च आहे. लोन
ही तुमची लायबिलिटी आहे, पण लोनवरील इंटरेस्ट आहे, डिव्हिडंड आहे. तर हे सगळे एक्सपेन्सेस आहेत, हे लक्षात ठेवा. ही नोट नंबर 7 आहे. नोट नंबर 8, डेप्रिशिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस. अमॉर्टायझेशन म्हणजे डेप्रिशिएशनच आहे, पण ह्या दोन शब्दामध्ये फरक काय आहे, तर डेप्रिशिएशन म्हणजे फिक्स ॲसेट असते आपली, जी टॅन्जिबल ॲसेट आहे, त्याच्यावरच्या डेप्रिशिएशनला किंवा जी ती ॲसेट आपली कमी कमी होत जाते, त्याची व्हॅल्यू कमी कमी होत जाते, त्याला आपण डेप्रिशिएशन म्हणतो. पण जी टॅन्जिबल ॲसेट आहे त्याला आपण डेप्रिशिएशन म्हणतो, आणि जी इनटॅन्जिबल ॲसेट आहे त्याला अमॉर्टायझेशन असं म्हणतात. तर ऑल टाईप्स ऑफ टॅन्जिबल अँड इनटॅन्जिबल ॲसेट्सवरचं डेप्रिशिएशन, ओनली डेप्रिशिएशन शो ऑन दिस हेड. तर आपल्याला फक्त इथं काय करायचं आहे, डेप्रिशिएशन इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर आहे लास्ट नोट आहे अदर एक्सपेन्सेस. अदर एक्सपेन्सेस म्हणजे असे एक्सपेन्सेस की जे तुम्ही प्रॉफिट अँड लॉसला आणि ट्रेडिंग अकाउंटला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जे एक्सपेन्सेस लिहित होता ते सगळे एक्सपेन्सेस तुमचे इथे येणार आहेत. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, डेप्रिशिएशन इथे येणार नाही. डेप्रिशिएशनची सेपरेट नोट आहे, इंटरेस्टची सेपरेट नोट आहे, एम्प्लॉईज बेनिफिटची सेपरेट नोट आहे. तर ह्याच्या हे एक्सपेन्सेस सोडून जेवढे पण एक्सपेन्सेस राहिलेले आहेत ते सगळे एक्सपेन्सेस ह्या हेडमध्ये येणार आहेत. ही नोट तुमची खूप मोठी आहे. जर मी एक पूर्ण पेज लिहिलं तरी संपणार नाही, दुसऱ्या पण पेजवर मी लिहू शकते, एवढी मोठे एक्सपेन्सेस आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आता बघा, लक्षात ठेवायचं आहे की जी तुमची प्रॉफिट अँड लॉस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडचे जेवढे पण एक्सपेन्सेस होते, डेबिट साईडचे एक्सपेन्सेस अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडचे जेवढे पण एक्सपेन्सेस होते ते सगळे एक्सपेन्सेस इथे येतात, एक्सेप्ट म्हणजे शिवाय कोणते, तर जे एक्सपेन्सेस तुमच्या इथं आलेले आहेत, कॅरेज वगैरे असेल तर ते ह्या हेडमध्ये येणार नाहीत. कॅरेज एक्सपेन्सेस येणार नाही. त्याच्यानंतर आहे हे एम्प्लॉईज बेनिफिटसाठी झालेले एक्सपेन्सेस तुमच्या नोट नंबर 9मध्ये येणार नाहीत. फायनान्स एक्सपेन्सेस तुमच्या नोट नंबर 9मध्ये येणार नाहीत. डेप्रिशिएशन नोट नंबर 9मध्ये येणार नाही. हे सगळं सोडून जेवढे राहिलेले सगळे एक्सपेन्सेस शो ऑन दिस हेड. तर मग आपल्याला काय करायचं आहे, अदर एक्सपेन्सेसमध्ये पॉवर अँड फ्यूल, मोटिव्ह पॉवर, इलेक्ट्रिसिटी अँड लाईटिंग, रेंट, रॉयल्टी, रिपेअर्स, ऑक्ट्रॉय ड्युटी, एनी टाईप्स ऑफ ड्युटी, मग एक्साईज ड्युटी किंवा सेल्स टॅक्स सोडून जेवढे पण टॅक्स आहेत ते सगळे टॅक्स तुमच्या इथे येणार आहेत. सगळ्या प्रकारचे फ्यूल इथे येणार आहेत. त्याच्यानंतर आहे टॅक्सेस अँड इन्शुरन्स, बॅड डेट्स, RDD, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स, डिस्काउंट ऑन डेटर्स, हे सगळं इथं येणार आहे. आता तुम्ही म्हणाल मग डिस्काउंट इथं एक लिहिलेलं आहे, तर इथं जो आपण कुठे केलं नाही, ते इन्कमला होतं. तर इथं बघा इंटरेस्ट आहे आणि डिव्हिडंड आहे आणि फायनान्स कॉस्ट आहे आणि बाकी काही नाही आहे. तर अलाउन्सेस अँड कमिशन कुणाला आहे, तर सेल्समनला आहे. तर बघा हे लक्षात ठेवा, हे जे एक्सपेन्सेस आहेत, हे एक्सपेन्सेस सोडून जेवढे पण एक्सपेन्सेस राहिलेले आहेत ते सगळे एक्सपेन्सेस तुमच्या अदर एक्सपेन्सेसला येतात. मग जे तुमच्या ट्रेडिंग अकाउंटला तुम्ही जे 11-12ला पाहिलेले होते जेवढे एक्सपेन्सेस ट्रेडिंगच्या डेबिटला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, ते सगळे एक्सपेन्सेस इथे येणार आहेत, एक्सेप्ट कार्टेज, फ्राईट एक्सपेन्सेस, त्याच्यानंतर हे एम्प्लॉईज बेनिफिटचे एक्सपेन्सेस, फायनान्स कॉस्टचे एक्सपेन्सेस, डेप्रिशिएशन सोडून सगळे एक्सपेन्सेस आपल्याला नोट नंबर 9मध्ये शो करायचे आहेत. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.